त्यांच्या लेकरांनाच मोठं मारायचं बढती नाही मिळणार का त्यांना त्यांना केंद्रीय कॉलेज नाही मिळणार का त्यांच्या लेकराला काय लाडी त्यांचे दाटून करीत असते तेवढे बोलतोय जाऊ नको आपण म्हणत थांबा तेवढे म्हणून जात तिकडे आली गाडी आपली ते तसं असतं त्याला पुढं तुम्ही इतकं लोड नका घेतो गाड्या येत असतात सगळ्या तुम्ही गाड्यात आणले ना आधीच मग गाडी कोण होतं गाड्यात मिळाल्या तरच म्हणतो गाड्या आडील्या गाड्या आणल्यावर बघा कोण आडीत काय करतोय आताच बोलून बसायचं ती सगळं होईल पुन्हा एकदा सगळे इथं बसून चांगला विचार करा पण आंदोलन मात्र शांततेत नसतं आंदोलन मोडलं म्हणून समजायचं तुम्ही जर धिंगाणा जायपोल केली का आंदोलन मोडलं मला एकदा यांचे नेत्याला बोलून देऊ द्या दिवसभर हा मग मी कुठ्या ठेवतो माझ्याकडे मोठमोठ्याला बांबू असतो पण धनगर बांधायच्या नेत्याने जर रिस्पॉन्स दिला धनगर खाली असं बाबा दिला आवड खेळली आपल्याकडे सत्ता बदल नाहीये फक्त धनगर पण मराठ्यात बरी पाडली होती दुसऱ्यांनी नाही आपल्यासारखी निभार आहे ती धनगराला निभार आहे तुमची ताकद कळा ना धनगर होतो मला तुमची लय ताकद निभार आहे तुम्ही लय निभार आहे या राज्याच्या पाठीवर लय मोठे ताकदवर आहे तुम्ही फक्त तुमची ताकद तुम्हाला कळा नाही त्यामुळे तुम्हाला न्याय मिळाला मी आता सगळ्या नेत्यांना बोलतो त्यांची सगळेजण काळजी घ्या आणि सोबत येत तुमच्या फक्त शांततेत आंदोलन चालू द्या मीही सरकारला गाडीत बसल्याच्या नंतर आता बोलतो ज्यांना बोलता येईल त्यांना पण आधी तुमच्या नेत्यांना बोलतो कारण ते जर पॉझिटिव्ह झाले तर तुमचं कल्याण झालं नाही झालं तुम्ही सांगून देईन तुम्हाला मी मग आम्हाला सांगत असतो कोणत्या नेता कानात बोलला मी धनगरांनी विश्वास फोनच नाही ठेवा मी तुम्हाला सांगून देणार येणे फोन उचलला येणे हो बोललाच नाही हो मुद्दा मजमत होतं मी बिझी आहे मग पोट दुखत आहे कोणी म्हणतं मी कुठं बोलतोय मी तुम्हाला धनगरांना राज्यातल्या सगळं सांगून देणार कोणता नेता काय मला आणि जेवढे पॉझिटिव्ह झाले त्यांचं नाव सांगणार हे नेता पॉझिटिव्ह आहे पण असं त्यांची नाराजी समाजांनी त्यांची नाराजी दूर करा हे सुद्धा खरं सांगून दे कधीही खोटं बोलणार नाही एखादा तुमच्या 15 नेत्याला फोन लावला 15 पैकी 3 जर म्हणले आमची अशी नाराजी नाही तर आम्ही 2 मिनिटात तिथे जाऊ ती नाराजी काढायची सुद्धा धनगर समाजाची जबाबदारी राहणार आहे त्या नेत्याची पण त्याने सुद्धा मोठ्या मनाने तेही सांगत असते आमची नाराजी म्हणून मी सगळ्या फोन लावतो ज्याला आयुष्यात बोलणं त्यालाच लावतो तुमच्यासाठी बस का चला धन्यवाद.